राज्यातील विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत। महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघामध्ये विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी चाचपणी सुरू आहे। सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी अर्ज द्यावेत असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले आहे। महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार की आघाडीतच निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। सध्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे। इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सध्या काँग्रेसकडे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर शहर मध्य अक्कलकोट 3 मतदारसंघ आहेत, पण काँग्रेसने त्या विधानसभा निवडणुकीत 11 मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे। जर ही विधानसभा निवडणूक स्वबळावर न लढता युती करत लढवण्याचा निर्णय घेतला तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आता काँग्रेसला जिल्ह्यातील किती जागा मिळणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यानुसार सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी 5 ऑगस्ट पर्यंत सोलापुरातील काँग्रेस भवनात अर्ज जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय। आपल्या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत। माझे सहकारी जिल्ह्याचे प्रमुख नंदकुमार पवारजी, दुसरे आमचे प्रदेशचे मेकले गुरुजी, आमचे अध्यक्ष वरिष्ठ उपाध्यक्ष हनुमंतो सायबळजी, कलशेट्टीजी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या आदेशानुसार व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाजी पटोले यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्या सूचनेनुसार व आमचे मार्गदर्शक सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व आपले खासदार लोकप्रिय ताई यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेतोय। ही पत्रकार परिषद येणारी जे विधानसभा आहे 288 जागेवर काँग्रेस पक्षाने शहर व जिल्ह्यामध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांची काँग्रेस पक्षाकडे जिल्हा अध्यक्षाकडे जे इच्छुक आहेत त्यांची यादी मागितलेली आहे। जे ओपन मधून लढवणार आहेत आमच्याकडे फॉर्म आलेले आहेत, ते फॉर्म ओपन वाल्यांना जे लढवणार आहेत त्यांना 20,000 त्याची फॉर्माची किंमत राहणार आहे, 20,000। आणि जे SC कॅन्डिडेट आहेत, जे SC मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये 10,000 रुपये हे फॉर्म विकत आपल्याला मिळणार आहेत। सोलापूर शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये जवळजवळ 11 मतदारसंघ आहेत। पहिला मतदारसंघ 244 हा करमाळ आहे, दुसरा मतदारसंघ 245 माडा आहे, तिसरा मतदारसंघ 246 बार्शी आहे, चौथा मतदारसंघ 247 मोहोळ आहे, 248 शहर उत्तर आहे, 249 सोलापूर मध्य आहे, 248 सोलापूर शहर उत्तर, 249 शहर मध्य 49, 250 अक्कलकोट, 251 दक्षिण तालुका, 252 पंढरपूर, 253 मतदारसंघ सांगोला आणि 254 हा 11वा मतदारसंघ माळशिरस। असे 11 मतदारसंघामध्ये जे लोक इच्छुक आहेत त्यांनी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षकडे इच्छुक जे आहेत त्यांनी फॉर्म घ्यावा। अंतिम तारीख आजपासून चालू राहणार आहे। अंतिम तारीख 10/8/2024 हा कालावधी आहे। त्याच्यामध्ये
जिल्ह्याकड व शहराकड आपल्याला सगळ्याला विनंती आहे, जे जे इच्छुक आहेत त्यांनी हे फॉर्म घ्यायचे आहेत. कसं आहे त्याचं अध्यक्ष आहेत, जिल्ह्यातले जेवढे मतदारसंघ आहेत ते जिल्हा अध्यक्ष बघतील आणि शहर आणि दक्षिण तालुका हे शहर बघेल. बाकीची उर्वरित शहरातले उर्वरित शहरात तीन शहर जे आहेत 3 मतदारसंघ आहेत ते शहर बघेल. बाकीचे सगळे जे जिल्ह्यातले आहेत ते आमचे जिल्हाध्यक्ष बघतील. हे अर्ज घ्यावे. अर्जाची किंमत जी आहे राखीव मतदारसंघासाठी का राखीव मतदारसंघासाठी जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 10,000, ओपनला 20. असं नाही ओपनला 20. एखादा राखीव उमेदवार असेल म्हणजे आम्ही त्याचबरोबर आम्ही तसं काम करतोय. तयारी आपण 288 जागेची करणार. मतदारसंघ अदलाबदल होऊ शकतो, चर्चा होऊ शकते, तयारी असावी. त्या दृष्टीने सगळ्या मतदारसंघात आम्ही पोळा करतो. जे वरून आदेश येते ते आमचं काम आहे, ते आम्ही करू लागलोय. नाही, मग तुमचे पक्ष म्हणून काही मतदारसंघ आम्ही लढवणार असं काही आहे का काय? मतदारसंघ लढवणार बरोबर आहे, पण ह्या गोष्टी आता तिन्ही पक्ष वर बैठक होतील, तिन्ही पक्षात चर्चा होतील. ज्या मतदारसंघामध्ये ब क असं ठरवतील किंवा ABCD करू. मागचं जे मतदारसंघामध्ये मत आहेत ते जे त्या प्रदेशकडे आम्ही आता कळवत आहे आणि मागच्या वेळेस आमचे कुठं कुठं किती मतदान आहेत हे देखील आम्हाला माहिती मागितली आहे. 12 तारखेलाच त्याची मिटिंग होती, पण ते मिटिंग कॅन्सल झाली, पुढे ढकललेलं आहे. पण ते मिटिंग आज ना उद्या कॉल होणार आहे, त्यावेळेस आम्ही तिथं रिपोर्ट सगळे देणार आहे. काय कुठलं म्हणजे कसं आहे आताचा रिपोर्ट? आता मतदारसंघ गेल्यावर जी मतं पडल्या ते आम्हाला द्यावं लागतील ना. किती मतदार दावा असेल का आपला कुठला? ते आता आम्ही तयार केलो आहे, जिल्ह्याचं ते तयार केलं, शहरात आम्ही तयार करलो आहे, त्याप्रमाणे आम्ही द्यावं. शहरामध्ये झालं तर काँग्रेसच आहे ना. शहरमध्ये काँग्रेस आहे, अक्कलकोटमध्ये काँग्रेस आहे, दक्षिण तालुक्यामध्ये काँग्रेस आहे. आता पंढरपूरचंच फक्त आता ते आपली शीट होती, आता ते राष्ट्रवादी गेल्यावर आता ते तुम्हाला माहित आहे काय झालं ते. तिथं देखील आपलं आताचं मतदान त्याला गृहीत धरायला गेलं. बघूया कसं कसं आता तिन्ही पक्ष आहेत, तिन्ही पक्षाचा आता दावा राहणारच आहे. पण आम्हाला जे आज माहिती प्रदेशकडनं मागितले ते आम्ही दोघं अध्यक्षांनी ते या ठिकाणी माहिती कलेक्ट करतोय आणि आम्ही वर देणार आहे. लोकसभेनंतर जर तुमचा सर्व्हे झाला असेल तर त्या लोकसभेला लीड आहे, प्रत्येक मोळा आहे म्हणा, मध्य दक्षिण आहे. तर अशा अनुषंगानं तुमचा जो काही सर्व्हे झाला त्याच्यामध्ये किती मतदारसंघात काँग्रेसला पॉझिटिव्ह वाटते व आपलं? महाराष्ट्रभर आता काँग्रेसला चांगले दिवस आहेत. राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आलेला आहे, त्यामुळे उत्साह जे आहे तुम्ही बघा. काँग्रेस 1 वरनं आज 14 खासदार या ठिकाणी शीट आलेले आहेत. एका मतदारसंघात जवळजवळ 6 आमदार असतात. तर आता सगळ्याच खासदार कामाला लागले आहेत, सगळे नवीन आलेले खासदार कामाला लागले आहेत आणि त्यांच्याकडे अपेक्षा सगळ्यांच्या वाढलेल्या आहेत. त्यामुळं पुढचं जे आहे, पण आपण गाफील न राहता, फार अति उत्साहात न जाता सगळ्यांनीच एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे, साथ दिलं पाहिजे. पायात पाय न घालता हातात हात घालून काम केलं तर सगळ्याला यश मिळेल. नाही, हा गेलोच कमी होती वाटतं, ह्याच पाहिलं.